जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तर आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळायलाच असेल की आपण कुठे चाललो आहोत. तर आपण चाललो आहोत वारीसाठी. तर खूप दिवसाच्या प्लॅनिंग तर फायनली आमच्या सगळ्यांचं वारीला जायचं ठरलेलं आहे. तर चला तर बघूयात वारीचा हा अनुभव तुमच्यासोबत. सकाळपासून पाऊस काही थांबण्याचे चिन्ह दिसत नव्हते. प्रत्येकजण आपापल्या तयारीत मग्न होता. मनात एकच विचार होता, थोडा वेळ थांबूयात का? कदाचित पावसाचा जोर कमी होईल. मात्र बराच वेळ प्रतीक्षा करूनही परिस्थिती कोणतीही बदलली नाही. शेवटी सर्वांनी एकमताने निर्णय घेतला, चला आता निघूया, पुढे जे काय होईल त्याला सामोरे जाऊ, असे म्हणत आम्ही आमच्या वारीच्या प्रवासाची सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया, मूर्ती ओम नमः पार्वती पते. एकदाची सगळ्यांची तयारी पूर्ण झाली. एका मागोमाग एक आमच्या चारही गाड्या वारीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. पावसाची साथ अजूनही कायम होती, मात्र उत्साह आणि आनंद हा तसाच होता. रस्त्यावरती वारीकडे निघालेल्या अनेक गाड्या दिसत होत्या. काही वेळात आम्ही टोलनाक्यावरही आलो आणि तिथून पुढे कोणताही थांबा न घेता आमचा प्रवास सुरूच राहिला. आलेल्या निसर्गावरती आपण काही करू शकत नाही, पण वारीला जायचं हे तर ठरवलेलं आहे. चला बघूया पुढे कसा पाऊस लागतोय. बोलता बोलता आम्ही सर्व मिसिंग लिंकपर्यंत कधी आलो हे कळलंच नाही. मुंबई पुण्यातील अंतर या मिसिंग लिंकमुळे किती लवकर पार करता येतं हे इथं आल्यावर कळालं. हा प्रोजेक्ट आपल्या भारतातील एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. येणाऱ्या काळात या मिसिंग लिंकमुळे आपल्या भारतातील औद्योगिकरणाला खूप मोठी प्रगती मिळेल. सकाळचे 4:30 वाजलेले. आम्ही 11 वाजता निघायचं ठरवलेलं होतं, परंतु पावसाच्या अभावी आम्हाला थोडा उशीर झाला. 11 ते 12 वाजले, 12 ते 1 झाले, 1 ते 2:30 वाजले. असं करता करता फायनली आता आम्ही खेड शिवापूर इथे आलेलो आहोत. तुम्ही जर डेली जर मुंबई सातारा एक्सप्रेसवेने प्रवास करत असाल तर ही जागा तुम्हाला नक्कीच माहीत असेल. ठरलेल्या वेळेपेक्षा आम्हाला थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे कुठेही न थांबता थेट रिंगण गाठायचं असं ठरलं होतं. पण वाटेत आम्हाला एक सुंदर असं गाव लागलं आणि तिथे थांबण्याचा मोह काही आवरला नाही. काही क्षण निसर्गाचा आनंद घेतला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. तुमच्या ज्या दिवसाची सुरुवात इतकी छान होणार असेल तर अजून माणसाला काय हवं? आपल्यासारखी माणसं शहरामध्ये खूप हरवलेली असतात, पण खरं जो निसर्ग आहे हा गावाकडेच आहे, जो इथे आल्यावर कळतो. असं सौंदर्य आपल्याला शहराकडे पैसे देऊन पण घेता येणार नाही, जे इथं गावच्या सकाळीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. प्रवासात पंढरपूरचा फलक दिसला आणि मन आनंदाने भरून आलं. थोड्याच वेळात रिंगण सोहळ्याची भव्य कमानी दिसताच वारीचा उत्साह अधिकच वाढला. रामकृष्ण हरी माऊली. तर सकाळी पूर्ण आम्ही प्रवास करून सकाळी पहाटे इथे पोहोचलो, पण आल्यानंतर सगळे इतके थकले होते की ब्लॉगची सुरुवात करताच आली नाही. त्यामुळे आता आम्ही फ्रेशअप वगैरे होऊन सगळे आता निघालो वारीकडे. तर वारी थोड्या वेळातच येईल. आता काहीतरी 10 वाजलेले आहेत. 11 वाजता रिंगण आहे. चला तर मग बघूयात आपल्याला रिंगण भेटतंय का. पालखीच्या आगमनाने संपूर्ण गाव जत्रेच्या उत्साही वातावरणाने भरून गेले होते. लहान मुलांचा निरागस आनंद आणि वारकऱ्यांचा भक्तिभाव वातावरण अधिकच मंगलमय करत होता. याच सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, आणि याच पालखीचे आम्हाला जवळून दर्शन घेता आले. मित्रांनो, माऊलींच्या पवित्र रथाचे दर्शन घेत असताना
प्रत्येक वारकरी किती भावूक झाला होता. माऊलींवरील प्रेम, त्यांच्यावरील श्रद्धा आणि हा एवढा प्रवास पूर्ण झाल्याचे समाधान अगदी त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. आज ओतूर या पावलांनी एवढी वारी पूर्ण केली. इथूनही पुढे ही वारी अशीच पुढे चालू राहू दे, हीच या माऊलींचरणी प्रार्थना असेल त्यांची. भाऊ भाऊ जशी माऊलींची पालखी जवळ येते, लोकांमधला उत्साह अजून वाढत चाललेला आहे. आता फक्त वेळ लागले आहे माऊली कधी येतात आणि त्यांचं कधी दर्शन होत आहे. चला तर वाट बघूयात माऊली कधी येत आहेत. हे तुझं 4थं वर्ष आहे, कसं वाटतंय? खरं सांगू तर 4थं वर्ष असू दे, पहिलं वर्ष असू दे, किंवा पुढचं 40व वर्ष असू दे, हा जो अनुभव आहे ना मित्रांनो, अविस्मरणीय आहे. आणि हा जो अनुभव आहे हा प्रत्येकाने घेतला पाहिजे, एकदा तरी अनुभवला पाहिजे असं मला तरी पर्सनली वाटतं. कारण इथे आपली संस्कृती, आपली परंपरा यासोबतच अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तर खरंच तुम्ही या आणि या गोष्टीचा आनंद घ्या. बाबा कुठून आलात तुम्ही? आम्ही आलो पोखरून, भूम तालुक्यात, कुठे बोला? धाराशिव जिल्ह्यात हा. भूम तालुक्यात पोखरून. बरं, आज कसं वाटतंय तुम्हाला? लय छान, असं लय आनंद. किती वर्षापासून करताय? 20-25 वर्ष. पायी वारी करताय? हा, एकटेच असतं की अजून कोण आहे सोबत? असतील ना, आहेत ना सर. तुम्ही कुठून आलात? आम्ही बी एकच गावून आलो दोघं. एकाच गावाचे आहेत का? कसं वाटतंय? हे, एकदम आनंद आहे. आता माऊली येते सोडावे, त्यांची पालखीचं रिंगण सुरू होईल, कसं काय अनुभव आहे? काय काय सांगता येत नाही, काय किती आनंद आहे. ते सगळं वाटायला काय 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 नाही, त्याचं काय मापच नाही. लयच आनंद आहे वारीत. तर मित्रांनो, आपल्यासोबत अजून एक मंडळी भेटलेले आहेत, ज्यांचं एक गाणं आहे, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. त्यातली मुलं आणि त्यांचे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, आपलं नाव सांगा अगोदर. सुदाम महाराज हिंगे, श्री क्षेत्र आळंदी, राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाच. सर, या सगळ्या गोष्टींचा जो अनुभव आजकाल सगळे बघतायत, किंवा जे एवढी सगळी नवीन नवीन पिढी या सगळ्या गोष्टींमध्ये येते, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या वारी क्षेत्रामध्ये ही जर नवीन पिढी येत असेल तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण या AIच्या जमान्यामध्ये अन्य साधनाचा अवलंब करून आपण आपल्या आत्मसुखापासून म्हणजे विन्मुख होत आहोत. तर त्या सुखाकडे आपण परत जात आहोत याचा एक निश्चित आनंद आहे. तुझी गवळण एवढी फेमस झाली, त्याबद्दल तुझं काय मत आहे? आणि एवढं महाराष्ट्र तुझ्यावर भरपूर प्रेम करतोय, तुझी गवळण सगळेजण ऐकतात, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? खूप छान वाटतं, कारण एवढ्या लहान वयात ज्ञानोबांनी माझ्यावरती केलेली कृपा ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण इथून मागं मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की मी एवढी फेमस होईल किंवा एवढे महाराष्ट्रभर प्रसिद्ध होईल, असं मला कधी वाटलं नव्हतं. तरी ज्ञानोबांनी माझ्यावरती कृपा केली. एक गवळण बोलू शकतेस? रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. आपण जरा फाईट फॉरवर्ड करू. पाठीव कल्प्या. आता लागेल, पाय लागेल. बोल
अशा प्रकारे कबड्डी वगैरे खेळून आम्ही सगळे झालोय आणि बोलल्याप्रमाणे देवाने आमचं ऐकलं, पाऊस पडलेला आहे. तुम्ही बघू शकता सध्या कमी झाले, मग पाऊस पडून गेलेला आहे. रामकृष्ण. तुम्ही बघू शकता काय प्रकारचा आनंद असतो इथे, काय प्रकारे सगळी लोक आपला सगळ्याचा हे त्रास, प्रत्येकाच्या आयुष्यातले चालणारे काही ना काही गोष्टी सगळ्या सोडून इथं माऊलींच्या चरणी येऊन आपले सुख आनंदाने इथे सामील होतात. आणि हेच तर माऊलींचं स्वरूप आहे, जे छोट्या छोट्या रूपात आपल्याला बघायला मिळतं. आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आम्हाला माऊलींचं रिंगण बघता नाही आलं, परंतु ह्या ज्या गोष्टी ज्या अनुभवता आल्या त्या रिंगणापेक्षा पण कमी नव्हत्या. भावांची खूप वर्षापासूनची इच्छा होती की आम्ही वारीमध्ये यावं. या वर्षी ती इच्छा आमची पूर्ण झाली. रिंगण आम्हाला बघायला नाही भेटलं, पण तरी जो आम्ही माहोल बघितला, हे वारकरी बघितले, ते खूप मनाला भावून गेले आमच्या. आणि एक एक क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील आणि प्रत्येक वर्षी आम्ही येण्याचा प्रयत्न करू. माणूस कुठल्या जातीचा धर्माचा वगैरे बघितला नाही जात. युनिटीला मान दिला जातो. आणि कबड्डीचा डाव हा एकदम सोपा होता आमच्यासाठी. इथे नाचतो, इथे फिरतो, त्यासाठी वारीमध्ये येणं गरजेचं असतं. आणि इथे आल्यानंतर आम्ही अक्षरशः विठ्ठल पाहिला, विठ्ठल आमच्या सोबत होता, म्हणून वारीला सर्वांनी यायचं असतं. पण इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब या गोष्टी बघतो आपण तिकडे, त्या आज इकडे खेळायला भेटल्या, जी मजा करता आली ना ती खूप मजा आली. मला खूप क्राऊड मध्ये ना तिकडे पालखीचं दर्शन भेट तर ते खूप भारी होतं. त्यात आम्ही तिकडे जवळ जाऊन पालखीचे फोटो वगैरे पण काढलेत, पायांचे तिथे ढसांचे, ते खूप भारी होतं. आजचा हा दिवस म्हणजे शब्दात न सांगावा असा आहे. वारीला येणं किंवा न येणं ही बात वेगळी आहे, पण इथे आल्यानंतर इथलचे अनुभव घेणं आणि ते आयुष्यभर सोबत ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता हा जो सगळा परिसर आहे ना, काही काळापूर्वी पूर्ण भरलेला होता. प्रत्येकजण माऊलींच्या घोषामध्ये, आनंदामध्ये जयघोष करत होते. वेगवेगळी जण वेगवेगळे नृत्य करत होते, वेगवेगळे डान्स म्हणजे म्हणू शकतो आपण असे ते करत होते, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. आज इथे मला गोष्ट कळाली की आम्ही शहरामध्ये राहतो, खूप कष्ट करतो, त्यातून आम्हाला पैसे पण मिळतात, पण इथे ही लोक खूप कमी पैशामध्ये पण यांच्या चेहऱ्यावरती सुख केवढं आहे, ते आनंदित आहेत. सो इथे आल्यानंतर हेच कळालं की जर कमी गोष्टींमध्ये पण कसं आनंदित राहावं तर ते ह्यांच्याकडून कळतं. आणि आज इथे आल्यानंतर मला एक कळाली गोष्ट की वारी ही कधी मोजू नये, तर वारी ही पेरली गेली पाहिजे. तर खरंच इथलचा अनुभव खूप वेगळा आहे, खूप छान आहे. ही माझी दुसरी वारी आहे आणि मला असं वाटतं ह्या पुढच्या वारी मी अशाच करत राहावा. तर इथेच आपला ब्लॉग संपवतो. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. रामकृष्ण हरी.